टेंबरे संघ नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आमंत्रित केलं बेलपाडा संघाला फलंदाजीसाठी। दोन्ही संघ आपला सुपर सब। बेलपाडा एक 12वा प्लेयर पाडवा आपणाला विनंती आहे। राहुल सोमने आणि रोहित हारड दोन फलंदाज जे मात्र मैदानाच्या पाहायला मिळत आहेत। हव्या कशा प्रकारची कामगिरी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून केली जाते। अतिशय दर्जेदार हे फलंदाज आणि गोलंदाज आहेत। आज कशा प्रकारची कामगिरी जे मात्र केली जाईल राहुल सोमनेच्या माध्यमातून। एक बाजूने संघाचा कॅप्टन आहे, खांद्यावर मोठी जबाबदारी असेल, तर दुसऱ्या बाजूला सुभाष केंबारी कशा प्रकारची कामगिरी करतायत। टेंबरे आणि त्यांच्या विरुद्धात बेलपाडा चालू असलेल्या आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात होईल। पंच म्हणून वर्मा सर आणि सागर कापडी जे मात्र कामकाज पाहत आहे, तर संपूर्ण स्पर्धा YouTube लाईव्ह करण्याचं कामकाज 10 क्रिकच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळतंय। कुणाल मात्रे सर, पप्पू आणि कॅमेरामन आमचे ऋषी सर सर्वांचं मात्र हार्दिक असं स्वागत। सामन्याला सुरुवात होईल। गोलंदाजी मार्कर सज्ज होईल सुभाष राहुल सोमने साडी आणि या दरम्यान राहुल सोमने डायमंड 0 वरती बा। थँक्यू डीजे। पहिल्या चेंडूवर एक फार मोठा धक्का मैदानाच्या जो मात्र पाहायला मिळाला। राहुल सोमने डायमंड 0 वरती बाद। नवीन फलंदाज मैदानाच्या येईल गौरव सोमने। पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय। गौरवच्या खांद्यावर फार मोठी जिम्मेदारी असेल। गोल्डन आर्म जे मात्र आहेत सुभाष केंबारी या मैदानावरील। पुन्हा एकदा पुढील चेंडू गौरव साडी। ओ या दरम्यान फुल टच चेंडू जो मात्र टाकलाय। चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल। एक सिंगल घेतली गेली आणि संघाचं मात्र इथे खाते खोलल 1 या धावसंख्येने। 1-1 षटक क्रमांक मैदानाच्या आत पहिलं चालू। 5 षटकांची लढत आहे। एक छोटंसं महायुद्ध, एक छोटासा रणसंग्राम। पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते मैदानाच्या आत। रोहित हारड ऑन स्ट्राइक। गौरव आणि रोहित कशा प्रकारची कामगिरी करेल। पुन्हा एकदा सुभाष केंबार यांचा पुढील चेंडू रोहित साडी आणि या दरम्यान पहा कव्हरचा एक ना फटका। क्लासिकल शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल। एक खणखणीत चौकार, 4 रन। थँक्यू डीजे। संघाची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवर। पुन्हा एकदा पुढील चेंडू। ओ या दरम्यान फुल टच। पुन्हा एकदा डीप कव्हरला चेंडू खेळलाय। खणखणीत चौकार, बेहतरीन स्ट्रोक।
या चौकाराच्या मदतीने संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवर 9 रन 9 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहे. चौकार हॅट्रिकची संधी असेल. लॉंग ऑन आज बोलावलाय. पाहूया गोलंदाजी कशा प्रकारे केली जाते आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. जिथे मात्र इजा झाली आहे त्याच दिशेने मात्र चेंडू लागलाय की काय. रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि या दरम्यान पहा बिग हिट केली आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथं मात्र झेल सुटेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या मिळतील 2 धावा. 2 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक मैदानाच्या पहिलं संपलं. धावफलकावर 1-11. षटक क्रमांक मैदानाच्या जे मात्र पहिलं संपलं गेलं. 11 धावा धावफलकावर आहेत. दुसरं षटक योगेश कौर गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. बघूया कशा प्रकारची कामगिरी योगेशच्या माध्यमातून जी मात्र केली जाते मैदानाच्या आत. अतिशय सुरेख गोलंदाजी या गोलंदाजानं जी मात्र सातत्यानं केली आहे. पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल गोलंदाज. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय योगेश कौर. ओ या दरम्यान शॉर्ट पिच मध्ये चेंडू. सुरेख प्रकारचा फटका. चेंडू मात्र सीमारेखेचा भेद घेतोय. थर्ड मॅनला चेंडू जाईल. एक ठणकानी चौकार. 4 रन. चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाटीची आई येल जायली पाटीची उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची उडगोवरा देवी. पुन्हा एकदा पुढील चेंडू. ओ या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला चेंडू. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू कव्हर करेल. 2 धावा पळून पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या दरम्यान पहा 3 धावा. गुड रनिंग. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन जे मात्र पोहोचेल 18 या धावसंख्येवर. सुरेख फलंदाजी मैदानाच्या आत जे मात्र पाहायला मिळते. पाहूया रोहित हारड कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आत करतोय. 0 या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर राहुल, गौरव आणि रोहित मैदानाच्या आत एक भागीदारी बनवताना पाहायला मिळत आहेत. पाहूया रोहित हारड कशा प्रकारची कामगिरी करतोय. सकाळचं सत्र जे मात्र कुणाच्या नावावर राहील. गोलंदाज योगेश कौर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. ओ या दरम्यान पहा कव्हरचा एक बेहतरीन स्ट्रोक. डीप कव्हरला चेंडू जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या मिळतील 2 धावा. 2 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवर. 1.3 षटकांचा सामना मैदानाच्या संपतोय. उशीर आलेल्या प्रेक्षक वर्गाला कल्पना देतो. चालू असलेला सामना टेंबरे त्यांच्या विरोधात बेलपाडा. टेंबरे संघाने नाणेफेक जिंकली. प्रथमतः क्षेत्ररक्षण 5 षटकांची लढत असेल. पुन्हा एकदा योगेश. ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू. डॉट चेंडू जो मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतोय.
निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. धावफलकावर धावा 20 आहे. अभ्या कशा प्रकारची कामगिरी केली जाते. अतिशय दर्जेदार फुटवर्क या फलंदाजाचा मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. रोहित हारड मिस्टर MPL. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि या दरम्यान पहा अचूक टप्पा अचूक लेंथ मैदानाच्या आत मात्र पाहायला मिळते. टॉट चेंडू 2 डॉट चेंडू जे मात्र टाकले गेलेत. गोलंदाज कमबॅक करतोय मैदानाच्या आत. पाहूया रोहित कशा प्रकारची कामगिरी जे मात्र केली जाते. रोहितच्या माध्यमातून धावफलकावर धावसंख्या 20 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या दुसरं चालू आणि या दरम्यान पहा रोहित हारड चकला चेंडू सीमा रेखेचा भेद घेतोय. खणखणीत चौकार 4 रन. तुझे 24 रन 24 धावा आहेत. 2 षटके संपली. सरली को तुझे पालखीची येल जायली आरतीची आई येल जायली आरतीची गुडगोवर देवी येल जायली तुझे आरतीची गुडगोवर देवी येल जायली तुझे आरतीची. गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. सुभाष केंबारी वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज. धावफलकावर 24 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. मैदानाच्या 24 धावांची भागीदारी रोहित आणि गौरव मध्ये झाली. गौरवची रनिंग बिटवीन द विकेट अतिशय दर्जेदार जी मात्र पाहायला मिळते. तर फलंदाजी देखील दर्जेदार पाहायला मिळते. 2 षटकं संपली. वेळ वाचवा. सूचना है टेमरे संघ आपल्यासाठी. सुभाष केंबारी चले अपने गेंदबाजी मार्ग पर तैयार. ओ या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा फटका. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू येतोय. इथं कुठेतरी चुका झाल्या क्षेत्ररक्षकाकडून आणि तिथं मिळतील 2 धावा. दोन धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवर. प्रयत्न करणारे आज मात्र हारणार नाहीयेत. प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज सुभाष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. पुढील चेंडू गौरव साडी आणि ह्या दरम्यान पहा अतिशय दर्जेदार चेंडू मैदानाच्या जो मात्र पाहायला मिळाला. गौरव मात्र चेंडू समजू शकत नाही. एक निर्धाव चेंडू असेल. धावफलकावर धावा 26 रन. लॉस ऑफ 1 विकेट. 26 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या तिसरं चालू. बघूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. सुभाष केंबारी यांच्यावर कशा प्रकारचा अटॅक केला जातो या फलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होईल आणि या दरम्यान बॅट चिकट आणि इथं मात्र चुका होणार नाहीयेत. फलंदाज बाद. एक मोठा धक्का एक मोठा करा. पुन्हा एकदा सुभाष केंबारीचा पुढील चेंडू. ओ या दरम्यान 5 प्रकारचा प्लेसमेंट जे मात्र पाहायला मिळतंय. सिंगल तर घेतली गेली. ओ दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथं पहा गुड रनिंग बिटवीन द विकेट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघात जाऊ संख्या 28.
पुन्हा एकदा सुभाष केंबारीचा फुल चेंडू रोहित हरडसाठी आणि या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा फटका कव्हरला चेंडू खेळलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल एक्स्ट्रा कव्हरचा एक सिंगल येईल आणि इथं पहा पैकी चुकीची आहे 2 धावा मिळतील दोन धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवर शेवटचा एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे अभिया रोहित कशा प्रकारची कामगिरी जे मात्र मैदानाच्या आत करतोय एकट्याच्या जमावर सामने जिंकवण्याची ताकद म्हटलं की रोहित हारड पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय पुढील चेंडू ओ या दरम्यान फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा कव्हर रिजन या खेळाडूचा मात्र फेवरेट झोन आहे तो मात्र पाहायला मिळतोय एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या 31 31 धावा 3 षटक मैदानाच्या संपली थँक्यू डीजे 3 षटक मैदानाच्या संपले आणि धावफलकावर धावा 31 धावा हव्या कशा प्रकारची कामगिरी मात्र मैदानाच्या आत केली जाईल 2 फलंदाजाच्या माध्यमातून पहिलं षटक मैदानाच्या आत सुभाष केंबारी यांनी जे मात्र हाताळलं गेलं त्यामध्ये 11 खरचल्या दुसऱ्या षटकामध्ये योगेशने षटक टाकलं त्यामध्ये 13 तर सुभाष केंबारी यांनी कमबॅक केला तिसऱ्या षटकामध्ये 7 खरचल्यात पाहूया शेवटचे 12 चेंडू आणि या 12 चेंडूंमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल कुणावर विश्वास दाखवला जातो या षटकामध्ये मनोज होईल गोलंदाजी मार्कवर सज्ज मनोजवर फार मोठा विश्वास टाकलाय कॅप्टननं बघूया तो कॅप्टनचा विश्वास मैदानाच्या सार्थक करतो की नाही मनोज गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल 31 धावा धावफलकावर आहेत 5 षटकांची लढत या 5 षटकांच्या लढत मध्ये 50-55 धावा फायटिंग टोटल होऊ शकतो या मैदानावर ते मात्र डोक्यामध्ये ठेवून मैदानाच्या आत रोहितला फलंदाजी करावी लागेल जेवढ्या धावा 50 प्लस होतील तो मात्र बोनस असेल बेलपाडासाठी बघूया कशा प्रकारची कामगिरी करतायत 2 फलंदाज मैदानाच्या आत महेश आणि रोहित सोमने बंधू दोन्ही बंधू जे मात्र पॅव्हेलियनला आहेत राहुल आणि गौरव तर पाहूया मैदानाच्या कशा प्रकारची कामगिरी केली जाते रोहित हरडच्या माध्यमातून ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय चेंडू खाली क्षेत्ररक्षण पहा अतिशय सुरेख एक सिंगल पाहायला मिळेल एक सिंगल येते एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन जे मात्र पोहोचेल 32 या धावसंख्येवर 32 धावा धावफलकावर जे मात्र पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक मैदानाच्या आत 4थं चालू मनोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मनोज केंबारी चा पुढील चेंडू आणि इथं पहा बिगिट केली चेंडू मात्र लॉंग ऑनला जातोय आणि या मिळतील त्या 2 धावा गुड रनिंग 2 धावाच्या मात्र पाहायला मिळत आहेत या 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या जाऊन जे मात्र पोहोचले 34 या धावसंख्येवर
34 धावा दाबल खबर. कशा प्रकारची कामगिरी केली जाते षटक क्रमांक 4 मैदानाच्या चालू मनोज केंबारीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मनोज केंबारीचा पुढील चेंडू आणि या दरम्यान पहा बिग हिट केली आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथं मात्र चुका होतील. 2 धावा ज्या मात्र पळून पूर्ण आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 2-2 धाबांची भर मात्र संघाचं घालण्याचं मोठं काम मैदानाच्या ज्या मात्र पाहायला मिळतंय महेश कडून. 36 धाबा दाबल कव्हर ज्या मात्र आहेत. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते या फलंदाजाच्या माध्यमातून. 36 धाबा दाबल कव्हर बनवले गेल्या. 4थं षटक मैदानाच्या ज्या मात्र चालू मनोज केंबारी पुन्हा एकदा आणि या दरम्यान गुड बॉल अतिशय दर्जेदार चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. डॉट चेंडू असेल मैदानाच्या आत. रोहन हारडला एवढ्या माग का ठेवलंय फार मोठं प्रश्नचिन्ह आहे बेलपाडा संघाचं. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. शेवटचे 2 चेंडू जे मात्र अद्यापही शिल्लक आहेत आणि या दरम्यान टाकला गेला चेंडू पहा मैदानाच्या आत सुरेख असेल. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या जाऊन जे मात्र पोहोचेल 37 या धावसंख्येवर 37 रन. 37 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल मैदानाच्या आत. 2 दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात जे मात्र पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. या दरम्यान पहा रोहित हारडच्या बॅट मधून सुरेख प्रकारचा फटका. डीप मिड विकेट नो चान्स. वाघाची दहाड फोडला पहाड. 6 रन. त्रेचाळीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4 षटकं संपलीत. 43 धावा. शेवटचा अंतिम षटक प्रशांतच्या हातामध्ये चेंडू दिलाय. बघूया प्रशांत कशा प्रकारची कामगिरी जे मात्र मैदानाच्या आत करेल. कशा प्रकारची कामगिरी जे मात्र मैदानाच्या आत केली जाते. गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. त्रेचाळीस धावा धावफलकावर जे मात्र पाहायला मिळत आहेत आणि शेवटचं षटक जे मात्र प्रगतीपथावर असेल. गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. धावफलकावर धावा 43. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि या दरम्यान टाकला गेला चेंडू पहा फलंदाज मात्र धावत असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या तेल रोहन हारड. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो मैदानाच्या आत. वेळ वाचवा वेळ. दोन्ही खेळाडूंना सूचना आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील सूचना आहे. 5 षटकं आपली 25 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं गरजेचं राहील. प्रशांत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तर स्ट्रायकर एंडवर खेळेल रोहित हारड. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो रोहित. मागील चेंडूवर मारलेला षटकार अतिशय दर्जेदार होता. या चेंडूवर कशा प्रकारची कामगिरी करेल. आत्मविश्वास वाढलाय. कॉन्फिडन्स वाढलाय आणि या दरम्यान टाकला गेला चेंडू पहा अतिशय दर्जेदार.
चेंडू मैदानाच्या आत मात्र पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू असेल. संघाची धावसंख्या स्थिर आहे 43 रन 43 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आत 5 व चालू. कमबॅक करताना पाहायला मिळतोय प्रशांत मैदानाच्या आत. सुरेख प्रकारची गोलंदाजी करतोय. एक टिचून मारा. पुन्हा एकदा पुढील चेंडू. ओ या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा फटका. लॉंग आपला क्षेत्ररक्षक मनोज केंबारी झेल झाला. रोहित हारड बॅक टू द पॅव्हिलियन. पंधरा चेंडू 28 धावांची खेळी मैदानाच्या आत. रोहित हारड अतिशय दर्जेदार कामगिरी. 3 चौकार 1 षटकार. हा खेळाडू तरी अनफिट आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. आणि इथं मात्र रोहन हारडचा सुरेख प्रकारचा फटका. एक सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं मात्र 2 धावा पळून पूर्ण होईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग. 3 धावा ज्या मात्र पळून पूर्ण आहेत. वन शॉट. ओके 2 धावा भेटतील. या 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या जाऊन जे मात्र पोहोचेल 45 45 धावा. कशा प्रकारची कामगिरी जे मात्र केली जाते. शेवटचे 2 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. समीर साडी पुढील चेंडू. आणि या दरम्यान पहा समीरच्या बॅट मधून सुरेख प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. इथं मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. आणि पहा फलंदाज बाद. गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावफलकावर धावसंख्या 47 धावा. शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारची कामगिरी केली जाते मैदानाच्या आत. मयूर नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. आणि या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा फटका. लॉंग ऑनला चेंडू. 1 बाउंस 2 बाउंस चेंडू सीमा पर 4 रन. चौकार. थँक्यू डीजे. गेरसे संघाचा कॅप्टन, मालीपाडा संघाचा कॅप्टन समालोचन कक्षामध्ये संपर्क साधा. गेरसे आणि मालीपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन, आपणाला शेवटची विनंती आहे समालोचन कक्षामध्ये संपर्क साधा. नाणेफेक केली जाईल लगेच. गेरसे संघाचा कॅप्टन चला फास्ट.
मालीनगर संघाचा कॅप्टन नाणेफेक करून घ्या ताबडतोब. गिरसे संघाचा कॅप्टन मालीनगर संघाचा कॅप्टन आलाय आदिनाथ. सी के पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाईल. आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल गिरसे आणि त्यांच्या विरोधात मालीनगर. नाणेफेक केली जाते मैदानाच्या आत दोन संघांच्या माध्यमात. एक बाजूला गिरसे असेल दुसऱ्या बाजूला मालीनगर. नाणेफेक केली गेली आणि नाणेफेक जिंकली गेली गिरसे संघानं. गिरसे संघ नाणेफेक जिंकलात. गिरसे संघ नाणेफेक जिंकलात आपला निर्णय. 4 षटकांचा सामना आहे. आपण नाणेफेक जिंकलात आपला निर्णय. कम से कम 50-55 पर्यंत थांबू शकतो. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय का? ओके, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मालीनगर संघ आपल्याला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. 4 षटकांचा सामना असेल. या 4 षटकांमध्ये आपली काय रणनीती असेल, किती धावफलकावर लावणं आपल्या गोलंदाजीसाठी आवश्यक आहे. 55 ते 60 धावा लावल्या तर आपण सहजासहजी विजय मिळू शकता. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. 4 षटकांचा सामना असेल. ही इनिंग संपल्या आपल्याला विनंती करतो की लगेच क्षेत्ररक्षण लावायचे, कारण आज दिवस क्रमांक शेवटचा आणि या शेवटच्या दिवसात 11 सामने खेळवले जातील. कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाईल. 2 फलंदाज मैदानाच्या आत प्रशांत आणि मनोज जे मात्र पाहायला मिळत आहेत. महेश जो मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक महेशच्या हातामध्ये चेंडू जो मात्र दिलाय. विजयासाठी आव्हान असेल 52 धाव्यांचं. 30 चेंडू आणि 52. घरचा संघ लोकल संघ आहे. याच मातीत वाढलेले खेळाडू आज मात्र या मैदानावर कशा प्रकारची कामगिरी करणार. एक संघाचं होम ग्राउंड असेल तर दुसरा संघ पाहुणा मैदानाच्या आत कशा प्रकारचा कामगिरी करेल. गोलंदाज मार्कवर महेश सज्ज होतो. मनोज केंबारी साडी पहिला चेंडू आणि या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा चेंडू मैदानाच्या आत जो मात्र पाहायला मिळतोय. डॉट चेंडू सुरुवात तर केली आहे डॉट चेंडूनं. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. बऱ्याच काही गोष्टी सुरुवातीवर अवलंबून असतात, त्याचा शेवट जो मात्र कशा प्रकारे केला जातो. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होईल आणि या दरम्यान पहा कव्हरला सुरेख प्रकारचा फटका. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त. एक सिंगल मिळेल आणि इथं मात्र संघाचं खातं खोलेल एका धावेच्या मदतीनं. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं संघाचं खातं खोलतोय. डबल कव्हर 1 धाव. महेश जो मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. जो संघ जिंकेल तो पुढे खेळेल आणि जो संघ पराभूत होईल तो 4थ्या किंवा 5व्या क्रमांकावर समाधान मानेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. पुढील चेंडू हो या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका. कव्हरला चेंडू खेळला. धाबाची संधी असेल आणि इथं मात्र फार मोठा जल्लोष पंचांचा मात्र नकारेल.
पंचांचा मात्र इथं नकार येतोय. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवर. सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण जे मात्र मैदानाच्या आत पॉइंट असेल, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण जे मात्र सजवलंय. कौतुक करूशे वाटतं कॅप्टनचं. स्वतः इष्टरक्षण म्हणून कामकाज पाहतायत. एक फर्स्ट स्लिप आहे, एक गली आहे, एक काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक कामकाज करतोय आणि एक क्षेत्ररक्षक आता मात्र लॉंग आपला पाठवलाय. 2 क्षेत्ररक्षक जे मात्र बाहेर पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन खाली आहे, त्यानंतर लॉंग लेग खाली आहे. मैदानाच्या आत भव्य कशा प्रकारची कामगिरी केली जाते. थर्डमॅन देखील जो मात्र खाली पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये खेळण्याचा फार मोठा विचार मनामध्ये असेल मनोजच्या, कारण हा अतिशय दर्जेदार फलंदाज आहे आणि या दरम्यान टाकला गेला चेंडू पहा, अतिशय दर्जेदार गोलंदाजी. या गोलंदाजाचं मात्र विशेष कौतुक करूशी वाटतं. चेंडू पडल्यानंतर कट होतोय आणि फलंदाज मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित राहतोय. पाटील यांच्याकडून प्राइज आलंय. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 3 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत. हो या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका, चेंडू डीप कव्हरला, डीप मिड विकेटला, खणखणी चौकार, 4 रन. थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या 7 धावा, 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आत संपतोय. 7 बनवल्यात. बघूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. महेश पहिले 4 चेंडूंवर फार मोठं वर्चस्व या महेशचं होतं, परंतु 5व्या चेंडूवर वर्चस्व फलंदाजाचं राहिलं. आणि या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा फटका, चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षकांमध्ये तरी निर्माण करेल, जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला, खणखणी चौकार, 4 रन. तुझे बंधवावी कारले डोंगर कोरीला, 5 पंडवावी तुझे बंधवावी कारले डोंगर कोरीला, तुझ डोंगरावर गोलंदाजी मार्कर गोलंदाज राहुल जो मात्र सज्ज होईल. सिद्धिविनायक स्पोर्ट्स शॉपचे मालक आणि आमचे मित्र किरण दळवी सर यांचं मात्र शुभागमन होत आहे. त्यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यासाठी मात्र ट्रॉफी सौजन्य आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. वैभव वडवले यांच्याकडून पारितोषिक आहे. मनोजच्या प्रत्येक षटकाराची किंमत असेल 100 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते राहुल सोमनेच्या माध्यमातून. राहुल जो मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. धावफलकावर 11 धावा आहेत, विजयासाठी 41 बनवायच्यात. कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. दौलत तुपे यांचं देखील शुभागमन होत आहे. मान्यवरांचं हार्दिक स्वागत, हार्दिकाचं अभिनंदन. राहुल सोमने गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी आव्हान असेल 41 धावांचं.
फार मोठी जिम्मेदारी मनोजला आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. घरचा सपोर्ट आहे मनोजच्या या संघाला. तर पाहूया मनोज कशा प्रकारची कामगिरी करेल. राहुल सोमने गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 11 धावा फलकावर 41 बनवायच्यात. या दरम्यान पहा अतिशय दर्जेदार चेंडू, लाजबाब चेंडू मैदानाच्या जो मात्र पाहायला मिळाला. गुड बॉलिंग परफॉर्मन्स, अतिशय सुरेख दर्जाचा चेंडू जो मात्र होता मैदानाच्या आत. सुरेख प्रकारची कामगिरी नेहमी जे मात्र या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा या गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर गाजवल्या. तर फलंदाजीमध्ये या फलंदाजानं टेंबरे संघाला अनेकदा विजय मिळवून दिलाय. कोण गुणावर वर्चस्व गाजवेल. ओ या दरम्यान पहा लॉंग ऑनला चेंडू खेळलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. रोहन हरड एक सिंगल जे मात्र पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न मैदानाच्या आत पाहायला मिळत नाही. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथं मात्र रोहनचं पाहायला मिळालं. दोन बंधू या मैदानावर जे मात्र पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारची कामगिरी जे मात्र केली जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. राहुल, रोहित आणि रोहन हरड जे मात्र दोन बंधू एका संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. ओ या दरम्यान स्क्वेअर कट, चेंडू मात्र सीमारेषेचा वेध घेतोय. एक खणखणीत चौकार. पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. थँक्यू डीजे. इथं पहा चौकार हॅट्रिक पूर्ण करतोय फलंदाज प्रशांत. संघाची धावसंख्या 16 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. 16 रन. हवे कशा प्रकारचे बेलपाडा संघ मैदानाच्या कामगिरी करतोय. राहुलवर फार मोठी जिम्मेदारी असेल. पुढील चेंडू राहुल सोमनेचा. ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका, कव्हरला चेंडू खेळलाय. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन जे मात्र पोहोचेल 17 या धावसंख्येवर. 17 धावा. सकाळच्या सत्रामध्ये जरी पाहायला गेलं तर कडाक्याचं ऊन पाहायला मिळतंय मैदानाच्या आत. अशा प्रकारची कामगिरी राहील दिवसभराच्या सत्रामध्ये. कोणता संघ जो मात्र बाजी मारतोय आणि या रामचंद्र स्मृती चषकाला आपल्या घरी घेऊन जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओ या दरम्यान बॅट चिकट आणि इथं पहा चेंडून दिशा बदलली आहे. एक सिंगल मिळेल. अक्षय येतोय, चेंडू कव्हर करेल. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 धावा. षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू असेल राहुलचा. पाहूया राहुल सोमने कशा प्रकारची कामगिरी करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. अतिशय दर्जेदार अशी कामगिरी करावी लागेल. सिद्धिविनायक मंडळाचे सदस्य नंदकुमार इसामे भाऊसाहेब यांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ओ या दरम्यान पहा स्ट्रेट ड्राईव्ह फटका आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येईल. चेंडू कव्हर करतोय. एक सिंगल घेतली गेली आहे. सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण. 2 षटक मैदानाच्या संपतील. धावफलकावर धावा 19 धावा. विजयासाठी आवश्यकता जी मात्र पाहायला मिळते. शेवटचे 18 चेंडू आणि 33 धावा. आई माझी गाव देवी, आई कृपेची सावली. 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 भक्त रक्षणा देवलाला.
शेवटच्या 18 चेंडू 33 धावा. हे षटक खूप महत्वाचं असेल कारण यानंतरचं षटक असेल पुन्हा एकदा राहुल सोमनेच. त्यामुळे या षटकामध्ये कितपत धावा दिल्या जातात कितपत धावा रोखल्या जातात ते मात्र पाहायचं. महेंद्र गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. क्रिकेटचा फार मोठा अनुभव या खेळाडूकडे जो मात्र पाहायला मिळतोय. बघूया अनुभव भारी ठरेल की नवतरुण खेळाडू कशा प्रकारची कामगिरी केली जाते. महेंद्र हो या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. यष्टरक्षण इथं काहीतरी चुका करतोय आणि एक सिंगल मिळेल. वाईट 1+1. दोन धाबा मिळतील आणि दोन धाबांच्या मदतीने संघात धाव संख्या 21 21 धाबा 31 बनवायच्यात 18 चेंडू. पुन्हा एकदा महेंद्र गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल आणि या दरम्यान पहा बिग हिट केली. चेंडू खाली समीर. इथं मात्र समीर चुका करणार नाहीये. फलंदाज बाद. एक मोठा धक्का एक मोठा करान. गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आत योगेश कोर. हव्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते. गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. 21 धावा आहेत आणि या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला चेंडू येईल. एक सिंगल घेतली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धाव संख्या जाऊन पोहोचेल 22 रन. 22 धावा धावपलकावर विजयासाठी अजून देखील 30 बनवायच्यात. अशा प्रकारची रणनीती अशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते मैदानाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. 22 धावा ज्या मात्र बनवल्यात आणि अजून देखील विजयासाठी 30 बनवायच्यात. पुन्हा एकदा पुढील चेंडू. या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका. पुन्हा एकदा लॉंग ऑनला चेंडू जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण पहा अतिशय सुरेख. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होईल. 23 धावा ज्या मात्र धावपलकावर पाहायला मिळतात. या दरम्यान बिग हिट इथं मात्र झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. एक मोठा धक्का एक मोठा मासा जाळ्यात अडकतोय. फलंदाज प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन. आता जे काही करायचंय ते मैदानाच्या सुहास केंबारीला करावं लागेल. महेंद्र सुरेख प्रकारची कामगिरी मैदानाच्या एक टिचून मारा महेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अभ्या कशा प्रकारची कामगिरी केली जाते. 23 धावा धावपलकावर आहेत. 29 अजून देखील बनवायच्यात. शेवटचे 14 चेंडू.
14 चेंडू आणि 29 धावा मैदानाच्या पाहूया योगेश कोर कशा प्रकारची कामगिरी करतोय आणि या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा चेंडू फुलटा चेंडू होता त्याला मात्र फक्त ढकललंय दिशा दिली एक धाव शाब्दिक बाचाबाची मैदानाच्या मात्र पाहायला मिळते दोन्ही संघांच्या माध्यमातून फार मोठा जल्लोषाचं वातावरण असेल दोन्ही संघांमध्ये 24 रन 24 धावा आहेत 28 बनवायच्या 13 चेंडू 13 चेंडू 28 धावा कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते बेलपाडा संघाच्या माध्यमातून शेवटचे 13 चेंडू आणि 28 धावा जे काय करायचे ते मैदानाच्या सुभाष केमारी यांना करावं लागेल बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते या चेंडूवर सिंगल घेतली जाते की षटकार मारला जातो आणि या दरम्यान पहा मैदानाच्या सुरेख प्रकारचा प्लेसमेंट इथे मात्र सिंगल घेतली जाते आपल्याकडे स्ट्राईक ठेवली जाते पहा कॉन्फिडन्स या खेळाडूचा फार उंच आहे या मैदानावर 3 षटक संपली धापलकावर धावसंख्या 25 धावा विजयासाठी शेवटचे 12 चेंडू 27 धाव्यांची गरज त्यामध्ये असेल राहुल सोमनेचं 1 षटक आणि ते षटक मात्र 4th असेल हव्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होईल आणि इथं पहा राहुल सोमनेचा बेहतरीन चेंडू फलंदाज सुभाष केंबारी बॅक टू द पेबलॅन ओके राहुल सोमने आपल्याला विनंती आहे ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या आई गावदेवी माझी माऊली आई गावदेवी माझी माऊली तुला विनवणी केली आई तुला विनवणी केली उघड उघड दरवाजा नायल काही आरतीची राहिली उघड उघड दरवाजा नायल काही आरती कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते राहुल सोमनेचा स्टार्ट पहा अतिशय दर्जेदार पहिल्या चेंडूवर दुसऱ्या संघाच्या कर्णधाराच्या बिंबरा उडवण्याचं कामकाज त्रिफळाचित करतोय तर पाहूया पुढील चेंडूवर कशा प्रकारची कामगिरी केली जाते 11 चेंडू 27 धावा रंगत वाढतीये सामन्यामध्ये बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात टेंबरे वर्चस्व पाहायला मिळतंय आतापर्यंत मैदानाच्या आत बेलपाडा संघाचं पुन्हा एकदा राहुल
आणि या दरम्यान पहा बिगिट केले चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र चुका होणार नाहीयेत. जेल झाला सलगचा दुसरा. राहुल सोमनेची सुरेख गोलंदाजी. शैलेश नवीन फलंदाज जो मात्र मैदानाच्या जातो. 10 चेंडू आणि 27 धावांची गरज. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये असेल आणि या चेंडूवर षटकार मारला तरी 500 रुपये असेल. एसके पाटील कडून जे मात्र पारितोषिक असेल. आणि इथं पहा चेंडू मात्र सीमारेखेचा वेध घेतोय. खणखणीत षटकार. छेरान एक बेहतरीन स्ट्रोक, एक पॉवरफुल हिट आणि या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. संघात धावसंख्या जाऊन जे मात्र पोहोचली गेली 31. 31 या धावसंख्येवर 31 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. 9 चेंडू आणि 21 धावा. आणि इथं मात्र चेंडू पहा चेंज ऑफ पेस आहे. डॉट चेंडू पाहायला मिळेल मैदानाच्या आत. शेवटचे 8 चेंडू आणि 21 धावा. टिक वाजते डोक्यात. पहिला सामना अतिशय रंगतदार मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. कधी इकडं तर कधी तिकडं. अभ्या कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आत राहुलच्या माध्यमातून केली जाते. राहुल सोमने 4 चेंडू टाकले, 6 धावा खरचल्यात. 8 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल 21 धावांची. पुढील चेंडू आणि इथं पहा चेंडू पुन्हा एकदा सीमारेखेचा वेध घेतोय. खणखणीत षटकार. चरण डीजे योगेश स्कोर ऑन फायर. विजयासाठी 7 चेंडू आणि 15 धावा. अरे प्रत्येक बॉलर रन सांगतो तरी ते असंच करतात. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 बनवायच्यात. बघा कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्यात केली जाते. राहुल सोमनेचा हा चेंडू खूप महत्वाचा असेल. या चेंडूवर सर्व काही अवलंबून आहे. बघूया राहुल कशा प्रकारची कामगिरी करतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर राहुल हिरो होता. या 2 चेंडूंवर 0 झालाय. बघूया या चेंडूवर कशा प्रकारची कामगिरी केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. पुढील चेंडू ओ या दरम्यान पहा वाईट बॉल असेल. इथे मात्र फुलटा चेंडूचा योगेश स्कोर फायदा उचलू शकत नाही. वाईट बॉल टाकलाय. शेवटचे 7 चेंडू आणि 14. सामना होता कुठं आला कुठं. मालेनगर संघ तसेच गेरसे संघ आपण वेळेत उपस्थित राहिलात. दोन्ही संघांचं रामचंद्र स्मृती चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. छोट्या माळी कुठे अजून दिसत नाही. ओके आणि इथं पहा झेल झाला फलंदाज बाद. ओके शेवटचे
6 चेंडू आणि 14. 6 चेंडू आणि 14. सनी नवीन फलंदाज मैदानाच्या जातोय. बेलपाडा संघासाठी राहुल सोमनेचं षटक पहा. 6 चेंडू टाकले, 2 षटकार, 12 धावा आणि 3 विकेट. लाजबाब गोलंदाजी. 13 धावा, एक वाईटची धावा आहे. 13 धावाच्या मात्र राहुलनं खर्च केला. शेवटचे चेंडूचे मात्र शिल्लक आहेत 6 आणि बनवायच्या त्या 14. सहा चेंडू आणि 14 धावा. विलास जो मात्र गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल. अशा प्रकारची कामगिरी जे मात्र मैदानात केली जाते विलासच्या माध्यमातून. विलास गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल. शेवटचे 6 चेंडू आणि 14 बनवायच्या. गोलंदाजी मार्गवर सज्ज होतो विलास. एक लॉंग ऑन आहे, एक लॉंग अप आहे, एक डीप मिड विकेट आहे, एक डीप कव्हर आहे. क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार सजवलं. फाईन लेग आणि मिड थर्ड मॅन जो मात्र खाली आहे. हवे कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते शैलेच्या माध्यमातून. फाईन लेग आणि थर्ड मॅन जिथं मात्र जागा आहे तिथं खेळले जातात चेंडू की आउट ऑफ द पार्क. आणि इथं पहा बॅट चिकट लागली, चेंडू खाली. रोहित फलंदाज आवाज. बेलपाडा राहुल आपल्या संघाला पहिली आणि शेवटची सूचना. आता आपल्या संघानं 4-5 षटकांसाठी कमीत कमी 27 मिनिटांचा वेळ घालवलाय. संघाची धावसंख्या 39 धावा. ज्या मात्र आपल्या खबर शेवटचे 5 चेंडू आणि 13 बनवायच्यात. जे काय करायचं मैदानाच्या या 2 फलंदाजाला करावे लागेल. सनी आणि समीरला. सनी आणि समीर 5 चेंडू आणि 13 धावा. 5 चेंडू आणि 13. एक रंगतदार सामना क्रिकेट प्रेमींसाठी मात्र पर्वणी असेल. 5 चेंडू शिल्लक आहेत, 13 बनवायच्यात. एक मोठा फटका पुन्हा एकदा टेंबरे संघाला सामन्यात घेऊन येईल. आणि या दरम्यान पहा बॅट चिकट. फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषेचा भेद घेतो. हा चौकार. मी आधीच म्हटलं होतं की फाईन लेग आणि थर्ड मॅन खाली आहे. बॅट चिकट जर लागली तर चेंडू सीमा पार जाईल. तेच मैदानाच्या आत पाहायला मिळतं. एक खणखणी चौकार. क्षेत्ररक्षण बदल केला जातोय. 43 रन 43 धावा आहेत. शेवटचे 4 चेंडू आणि 9 बनवायच्यात. समीर सर्व काही समीरच्या हातामध्ये आहे. टेंबरे संघाचं काय करेल समीर मैदानाच्या आत. फार मोठी जिम्मेदारी समीरच्या खांद्यावर आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि इथं पहा बिगिट केली. चेंडू खाली. राहुल सोमने. इथे मात्र चुका होणार नाहीयेत. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होईल. विलास. जे काय मैदानाच्या आत करायचंय सनीला करावं लागेल. आज 5 चेंडू आणि 13 बनवायच्यात. 5 चेंडू आणि 13 बनवायच्यात. शेवटचे 6 चेंडू आणि 14 बनवायच्यात. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. विलास
सनी आजची सकाळ पाहूया कशा प्रकारे गाजवतोय. आणि इथं पहा सुरेख प्रकारचा फटका, चेंडू मात्र स्ट्रेट फटका आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल. राहुल येतोय, चेंडू कव्हर करतोय. फेकी इथं मात्र काहीशी गचाळा आहे. मिळतील त्या 2 धावा. शेवटचे 2 चेंडू 7. 2 चेंडू 7 धावा. शेवटपर्यंत सामना चालेल. शेवटपर्यंत हार मारणार नाहीये टेंबरेवाले. शेवटचे 2 चेंडू आणि 7 धावा. एक षटकार आला तर सामना टाय होईल. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. एक मोठा फटका. पव्या मैदानाच्या कशा प्रकारची कामगिरी केली जाते. राहुलने अजून देखील थर्डमॅन आणि फाईन लेग मात्र सजवलं नाहीये. कशा प्रकारची कामगिरी केली जाते मैदानाच्या आत. 2 चेंडू आणि 7 धावा. आणि इथं पहा मैदानाच्या आत दिल स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज कुठेतरी चुकलाय. एक सिंगल येईल. 1 चेंडू आणि 6 धावा. 1 चेंडू 6. इथे मात्र षटकाराचीच गरज असेल टेंबरे संघाला. 1 चेंडू आणि 6 धावा. अनेकदा मात्र 1 चेंडू 6 झाल्यात. या मैदानावर काय होतं, इतिहास रचला जातो की नाही टेंबरे संघाकडून. बॅट्समन कोण आहे, समीर आहे का? अनिल. फार मोठी जिम्मेदारी अनिलच्या खांद्यावर दिली आहे. कशा प्रकारची कामगिरी केली जाते. अनेक टेंबरेकरांना अनिलवर कॉन्फिडन्स आहे की अनिल काय करू शकतो. पाहूया. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. बेलपाडा की टेंबरे, कोण जिंकणार हा सामना. आणि या दरम्यान पहा बेलपाडा संघ विजय होतोय. टेंबरे संघाला पराभूत करून पुढील फेरीस पात्र ठरतोय. चला गिरसे संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. एस के पाटील आपल्याला विनंती आहे, आपल्याकडून पारितोषिक आहे 500 रुपयाचं योगेश कोर साठी. योगेश कोर आपल्याला विनंती आहे, आपलं पारितोषिक घेऊन जा. योगेश कोर. टेंबरे संघाचे व्हॉलंटियर आपापली जागा घ्या ताबडतोब. योगेश कोर. कोणता 500 रुपयाचं प्राइज आहे. 500 रुपयाचं प्राइज आहे योगेश कोर साठी. योगेश कोर साठी जे मात्र प्राइज होतं. अतिशय सुरेख कामगिरी एस के पाटील यांच्या माध्यमातून. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच या सामन्यासाठी अतिशय दर्जेदार कामगिरी. जरी हा खेळाडू अनफिट असला तरी आपल्या संघासाठी मात्र अतिशय दर्जेदार कामगिरी करतोय. 15 चेंडू 28 धावांची खेळी. रोहित हारड मॅन ऑफ द मॅच. एस के पाटील यांच्या शुभ हस्ते